काही मिनिटांपूर्वी आपण पाहिलं की राज्यात 65 गावातील 41,440 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे। विशेष म्हणजे माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं आहे। त्यासह राज्यातल्या अनेक राजकीय घडामोडी पाहिल्यात आणि आता वेळ झाली आहे मतदानावरच्या बहिष्कारासंदर्भात आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची। आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। परत एकदा आजचा प्रश्न सांगते, मतदानावर बहिष्कार टाकून अडचणी सुटतात का? 45,000 मतं युट्यूबवर। 16% लोकांनी होय म्हटलंय, 84% लोकांनी नाही म्हटलंय। इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं। एक्केचाळीस 41% लोकांनी होय म्हटलंय, एकूण 60% नाही। फेसबुकवर एकूण 1,500 मतं। एकोणीस 19% होय म्हटलंय, 81% नाही म्हटलंय। सतरा 17% होय म्हटलंय, 83% नाही म्हटलंय। अधिवेशनाच्या काळात अनेक संघटना आंदोलनं करून आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात। तसाच काहीसा प्रकार निवडणुका आल्या की होतो। निवडणुकांची घोषणा झाली की मतदानावर बहिष्कार टाकल्याच्या बातम्या धडकायला लागतात। भारताच्या राज्यघटनेतील कलम 326 मध्ये मतदानाच्या अधिकाराचा उल्लेख आहे। आपण देशाला प्रजासत्ताक म्हणतो, गणराज्य म्हणतो, याचा अर्थ इथे लोकांचं राज्य आहे, जनतेचं राज्य आहे। खरं तर भारताच्या अनेक पिढ्यांनी पारतंत्र्य पाहिलं आहे। आपल्या मताची किंमत त्यांना माहिती होती। आपल्याला, आपल्या पुढच्या पिढ्यांना मताधिकार मिळावा यासाठी त्यांनी अनेक हाल अपेष्टा सोसल्या आहेत। रंग दे बसंती सिनेमातला फेमस डायलॉग आपल्या लक्षात असेलच, कोई भी देश परफेक्ट नहीं होता, उसे परफेक्ट बनाना पड़ता है। लोकशाहीत निवडणूक ही त्यासाठीची एक संधी असते। मतदानावर बहिष्कार घातल्यानं आपण ती संधी दवडावी का, हा प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारून पाहायला हवा। या विचारासोबत, या बातमीसोबत 0 आवर मध्ये आज इथेच थांबूयात। मात्र ब्रेक नंतर एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेच्या नव्या सत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बुलंद आवाज संजय राऊत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।